खऱ्या अर्थाने गेले 6 ते 7 दिवस झालं आपण याच ठिकाणी धर्ममंडपामध्ये धर्ममंदिरामध्ये हरिकीर्तन श्रवण करत आहात। एक साधना आहे। उद्याचं जागराचं कीर्तन झालं की परवा काल्याचं कीर्तन आणि काल्याच्या कीर्तनाला खऱ्या अर्थाने तुमच्या साधनेचा पूर्णविराम होईल। आपण ही या धर्ममंदिरामध्ये धर्ममंडपामध्ये रोज हरी कीर्तन असेल, काकडा आरती असेल, सुंदर असं भगवान परमात्म्याच्या नामाचा जयघोष याच ठिकाणी होत आहे। हा श्री रामनवमी निमित्त चालू असलेला अखंड हरिनाम सप्ताह कोलवडी खऱ्या अर्थाने याच ठिकाणी हे 6व्या दिवसाची कीर्तनोपी पुष्प माझ्या वाट्याला आलेलं आहे। मी माझे परमभाग्य समजते। जास्त वेळ अजिबात घेणार नाही। वेळेमध्ये सुरुवात झाली, वेळेमध्ये पूर्णविराम देईल। सगळ्यांना भुका देखील लागल्या असेल, बरोबर ना? लागता तो मी आत्ताच टेम्पो येताना पाहिलं, सगळ्यांचं लक्ष त्या पातेल्याकडेच होतं। पापड होते ना, अजून काय काय होतं सगळीकडे लक्ष होतं। असो, याच ठिकाणी गायनाचार्य असेल, मृदंगाचार्य असेल, सर्व गुरुजन मंडळी याच ठिकाणी मला लाभलेले आहेत। सांगण्याचा भाव इतकाच आहे बघा, आपण कीर्तन ऐकतो, कीर्तन श्रवण करतो, पण निश्चित एक सांगेल, कीर्तन प्रवचन ही मनोरंजनाची साधना नाही, हे परिवर्तन करण्याची साधना आहे। आणि याच ठिकाणी देव देश धर्म याच्याबद्दल एक आपलेपणाही आपल्या अंतःकरणामध्ये असला पाहिजे। आपण बाहेर जे वातावरण पाहतोय ना, कुठेतरी हिंदू धर्म तळागाळाला जात चाललेला आहे आपल्याच लोकांमुळे। त्याला जागृत करता आलं पाहिजे, त्याला सावरता आलं पाहिजे, आवरता आलं पाहिजे। कमी कालावधी आपल्या हातामध्ये राहिलेला आहे बघा। विश्व हिंदू परिषद असेल, बजरंग दल असेल, ही तरुणाई, ही तरुण पिढी का कार्य करते, का कार्य करते? तर आपला धर्म कुठेतरी टिकला पाहिजे। तर बघा, आज याच ठिकाणी एवढा जनसमुदाय जमलेला आहे। आठवते आम्हाला स्वराज्याचा तो कालावधी, आठवते आम्हाला तो स्वराज्याचा। अरे महासाहेबांच्या जीवनाच्या आधीचा तो वर्णन आहे। दिवसाढवळ्या माझ्या माता मुली चाबली उठली जायची, दिवसाढवळ्या शिरच्छेद केले जायचे, दिवसाढवळ्या रक्ताच्या नद्या वाहिल्या जायच्या। अरे कोण वाचवी या महाराष्ट्राला काळाच्या तडाख्यातून? कोण काढेल या महाराष्ट्राला काळाच्या तडाख्यातून? अरे कोणी नसेल ना, एक ते जिजाऊ समर्थ। त्या जिजाऊ माणसाबांनी मागणं मागितलं बरं, कोण्या राजाकडे नाही, कोण्या प्रधानाकडे नाही, कोण्या पुरुषाकडे नाही, मागणं मागितलं एका स्त्रीने एका स्त्रीकडे। काय मागणं मागितलं? दार उघड बाई, आता दार उघड बाई, दार उघड बाई, दरवाजा उघडला बरं का? कुठे उघडला?